IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज कॅप राऊंड 1 चे अलॉटमेंट जे आहे ते होणार आहे. आतापर्यंत कॅप राऊंड 1 ची अलॉटमेंट झालेली असेल किंवा जनरली संध्याकाळी 4 ते 5 च्या दरम्यान कॅप 1 ची अलॉटमेंट जनरली होत असते. तर हे अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याला सीट अलॉट झालेली आहे किंवा नाही ते कसं चेक करायचं? अलॉट झालेली असेल तर काय करायचं? अलॉट झालेली नसेल तर काय करायचं? ते आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर यासाठी आपल्याला सुरुवातीला जी CETची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती यायचं आहे. म्हणजे fe2024.mahacet.org ह्या वेबसाईटवरती आहे. त्या ठिकाणी आपल्याला चेक अलॉटमेंट स्टेटस असे ऑप्शन आपल्याला दिसेल. तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपला ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड विचारला जाईल. तर त्या ठिकाणी ॲप्लिकेशन ID पासवर्ड एंटर करायचा आहे. आणि हे एंटर केल्यानंतर आपले जे काही अलॉटमेंट स्टेटस आहे ते अलॉटमेंट आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. तर यामध्ये दोन गोष्टी होऊ शकतात. एक जी आहे ती की आपल्याला कॉलेज अलॉट होणार नाही आणि दुसरं आहे की आपल्याला कॉलेज अलॉट झालेलं असेल. तर जर आपल्याला कॉलेज अलॉट झालेले नसेल तर यू आर एलिजिबल फॉर कॅप राऊंड 2. म्हणजे आपलं जे कॅप राऊंड 2 जो आहे तो 20 ऑगस्टला चालू होणार आहे. तर आपण त्यासाठी डायरेक्टली एलिजिबल आहात. तर या ठिकाणी आपण कॅप राऊंड 2 ला जाण्यापूर्वी आपला कॅप 1 मध्ये जे काही ऑप्शन फॉर्म भरलेला आहे, जे काही प्रिफरन्स टाकलेले आहेत त्यामध्ये कुठेतरी काहीतरी मिस्टेक झालेली आहे. म्हणजे आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्यानुसार कॉलेज किंवा ब्रांच आपण प्रॉपरली त्यामध्ये टाकलेली नाहीये. त्यामुळे आपल्याला कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही. तर कॅप 2 मध्ये ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. तर यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत की ज्या मुलांना कॅप 1 मध्ये अलॉटमेंट झालेलं नाहीये त्यांनी कॅप 2 साठी काय स्ट्रॅटेजी अप्लाय करायची ते आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ज्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाहीये त्यांना आता काहीही करायचं नाहीये. त्यांना कॅप 2 चा जो राऊंड आहे तो 20 ऑगस्टला स्टार्ट होणार आहे आणि त्यावेळेस आपला ऑप्शन फॉर्म त्या ठिकाणी त्यांना भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांबद्दल आपण आता पुढे बघणार आहोत. तर ज्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे त्यांच्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक आहे फ्रीज, म्हणजे आपल्याला जे काही अलॉटमेंट झालेलं आहे, कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे आणि त्यासोबत त्या कॉलेजमधली एखादी ब्रांच आपल्याला अलॉट झालेली आहे. तर आपल्याला जे काही अलॉटमेंट झालेलं आहे त्यावर आपण जर सॅटिस्फाईड आहात, आपल्याला तेच कॉलेज पाहिजे होतं आणि तेच मिळालेलं आहे आणि आता पुढच्या राऊंडला आपल्याला जायचं नाहीये किंवा जायची इच्छा नाहीये आपली, तर अशा विद्यार्थ्यांनी जे कॉलेज मिळालेलं आहे ते त्याला फ्रीज करायचं आहे. ज्यांना जी काही अलॉटमेंट झालेली आहे त्यावरती ते सॅटिस्फाईड नाही आहेत, त्यांना ह्याच्यापेक्षा आणखी चांगलं काहीतरी कॉलेज पाहिजे आहे किंवा मिळू शकतंय असं त्यांना वाटतंय, तर अशा विद्यार्थ्यांनी बेटरमेंटसाठी जायचं आहे. बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज. तर आपण जर फ्रीज केलेलं असेल, आपण जर सॅटिस्फाईड आहात आणि आपण जर फ्रीज केलं तर यू आर नॉट अलाउड फॉर कॅप 2 अँड कॅप 3. आपण कॅप 2 आणि कॅप 3 मध्ये जाऊ शकत नाही, कारण आपण जर फ्रीज केलं तर आपल्याला त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यामुळं आपण कॅपमधून आता बाहेर जाणार आहात. एकदा आपलं ॲडमिशन झालं तर आपण कॅपमधनं बाहेर पडणार आहोत. जर आपण बेटरमेंट केलेलं असेल तर यू आर एलिजिबल फॉर नेक्स्ट राऊंड बाय रिटेनिंग सीट इन प्रिव्हियस राऊंड. म्हणजे आपण कॅप 2 साठी जाऊ शकतो आणि कॅप 1 मधली जी काही सीट आपल्याला मिळालेली आहे ती सीट आपल्याकडेच राहणार आहे आणि कॅप 2 मध्ये जर आपल्याला नवीन कॉलेज किंवा नवीन ब्रांच जर मिळाली तर आपल्याला हे कॅप 1 मधलं जे कॉलेज आहे ते निघून जाईल आणि आपल्याला कॅप 2 मध्ये जर सीट मिळाली नाही तर कॅप 1 मध्ये जे काही मिळालेलं आहे ते आपल्याकडे असणार आहे. म्हणजे बेटरमेंटमध्ये हे एक आपला बेनिफिट आहे की आपल्याला जे काही कॉलेज मिळालेलं आहे ते आपल्याकडे राहणार आहे आणि ह्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज जर मिळालं तर मग हे कॅप 1चं जे काही अलॉटमेंट आहे ते निघून जाणार आहे. आणि ह्या दोन्ही केसमध्ये आपण स्पॉट राऊंडला जाऊ शकतो. म्हणजे कॅप 1, कॅप 2, कॅप 3 झाल्यानंतर जे आहे ते स्पॉट राऊंड आहे. आपण फ्रीज केलेलं असेल अथवा बेटरमेंट केलेलं असेल, काही केलेलं असेल तरी आपण स्पॉट राऊंडला जाऊ शकतो. पण ह्या स्पॉट राऊंडमध्ये एक डिसएडव्हान्टेज आहे. तो असा आहे की ह्या ठिकाणी आपल्याला स्कॉलरशिप जे आहे ते मिळणार नाही. आपली कुठलीही कॅटेगरी असेल, SC, ST, OBC, ओपनमध्ये EBCचं आपलं स्कॉलरशिप असेल तर अशी कशाही पद्धतीची स्कॉलरशिप आपल्याला स्पॉट राऊंडमध्ये मिळणार नाही. एखाद्या वेळेला आपल्याला कमी पर्सेंटाईलमध्ये चांगलं कॉलेज किंवा ब्रँच मिळू शकेल
स्पॉट राऊंडमध्ये, परंतु आपल्याला मग त्या ठिकाणी स्कॉलरशिप जे आहे ते मिळणार नाही. 4ही वर्ष इंजिनिअरिंगचे जे काही 4 वर्ष आहेत त्यामध्ये आपल्याला स्कॉलरशिप मिळणार नाही. तर यामध्ये परत डिटेलमध्ये आपण बघूया की आपल्याला जर अलॉटमेंट झालेली आहे तर काय करायचं आहे ते थोडंसं डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. या ठिकाणी आपण एक घेतलेला आहे स्टुडंट ए आणि दुसरा आहे स्टुडंट बी. या दोन्ही विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेली आहे. तर स्टुडंट एला काय करायचं आहे, तर पहिली जी स्टेप आहे ती सेल्फ व्हेरिफिकेशन, म्हणजे स्वतःच व्हेरिफिकेशन करायचं. आपण जे काही फॉर्म भरताना जी माहिती इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आपले जे काही मार्क्स असतील, CETचे पर्सेंटाईल असतील, कॅटेगरी असेल, ही जी काही माहिती दिलेली आहे ती एकदा स्वतःच आपल्याला व्हेरीफाय करायची आहे. स्टुडंट बीला देखील अशाच पद्धतीनं सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे. हे सेल्फ व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, फ्रीज करायचं आहे की बेटरमेंटला जायचं आहे. समजा आपण कन्सिडर करूया की स्टुडंट ए जो आहे त्याला फ्रीज करायचं आहे. त्याला जे काही चॉईस मिळालेलं आहे, अलॉटमेंट मिळालेली आहे, तो सॅटिस्फाईड आहे आणि त्याला त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तो काय करेल की फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करेल. दुसरा जो स्टुडंट आहे, स्टुडंट बी जो आहे, तो त्याला जे काही अलॉटमेंट मिळालेली आहे तो सॅटिस्फाईड नाही आहे. त्याला वाटतं की त्याला आणखी ह्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळू शकतं किंवा मिळायला पाहिजे आणि त्याला पुढच्या राऊंडला जायचं आहे, तर तो बेटरमेंट हे ऑप्शन सिलेक्ट करेल. बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज. तर स्टुडंट एनी फ्रीज ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे, स्टुडंट बीनी बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. तर स्टुडंट एला पुढची ती थर्ड स्टेप आहे ती पे सीट ॲक्सेप्टन्स फी, म्हणजे त्याला जे आहे ते सीट ॲक्सेप्टन्स फीस ₹1000 ऑनलाईन पद्धतीनंच आपल्याला त्याला जे आहे ते पे करायचे आहे. त्याच पद्धतीनं स्टुडंट बीला देखील सीट ॲक्सेप्टन्स फी ₹1000 ऑनलाईन पद्धतीमध्ये पे करायची आहे. म्हणजे आपल्याला जे काही सीट अलॉटमेंट झालेली आहे ती आपण ॲक्सेप्ट करत आहोत. मग तो फ्रीज करत असेल किंवा बेटरमेंटसाठी जात असेल, सुरुवातीला त्याला ते ₹1000 पे करून ॲक्सेप्ट करायची आहे आणि त्यानंतर ते सीट किंवा ॲक्सेप्टन्स लेटर जे आहे ते कन्फर्म करायचं आहे किंवा त्याची प्रिंट घ्यायची आहे. तर ह्यासाठी आपल्याला वेळ जो दिलेला आहे तो 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट, म्हणजे 16, 17 आणि 18 अशा 3 दिवसाचा वेळ दिलेला आहे आणि 18 ऑगस्टला दुपारी 3 वाजेपर्यंत किंवा त्याच्यापूर्वी आपल्याला हे जे आहे ते प्रोसेस ह्या 4 स्टेप जे आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. त्याच पद्धतीनं जो बेटरमेंट करतोय त्याला देखील ह्या 4 स्टेप जे आहे ते 3 दिवसामध्ये म्हणजे 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्टच्या दरम्यान दुपारी 3 वाजण्यापूर्वी त्याला हे कन्फर्म करायचं आहे. फ्रीज करायचं आहे किंवा बेटरमेंट करायचं आहे ते 18 ऑगस्टपर्यंत कन्फर्म करायचं आहे. तर ह्या ज्या 4 स्टेप आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत. जर आपल्याला अलॉटमेंट झालेली आहे आणि आपण काहीच केलं नाही, फ्रीज पण केलं नाही, बेटरमेंट पण केलं नाही, तर आपल्याला जे काही सीट अलॉट झालेली आहे ती कॅन्सल होईल आणि आपल्याला मग सेकंड राऊंडसाठी वेट करावं लागेल. तर अशा पद्धतीनं सीट ॲक्सेप्टन्स लेटर कन्फर्म केल्यानंतर स्टुडंट ए जो आहे तो त्यांनी फ्रीज केलेला आहे, तर त्याला आता जे काही कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजला व्हिजिट करायची आहे. आपले ओरिजिनल डॉक्युमेंट आणि कॉलेजची जी काही फीस आहे ती फीस घेऊन त्याला त्या कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे किंवा व्हिजिट करायचं आहे आणि ह्यासाठी त्याला वेळ दिलेला आहे 18 ऑगस्ट दुपारी 5 वाजेपर्यंत. तर ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलेलं आहे त्याला त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या कॉलेजची फीस किती आहे त्याची माहिती घ्यायची आहे आणि मग त्याची जी काही कॅटेगरी असेल, SC, ST, OBC, ओपनमध्ये असेल तर EBC, तर त्याच्या कॅटेगरीनुसार जे काही स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप सोडून जी काही फीस येईल तर त्या फीसची त्याला तयारी ठेवायची आहे. कारण त्याला फुल फीस पे करायची आहे. इन्स्टॉलमेंट त्या ठिकाणी दिलं जाणार नाही. आपलं अलॉटमेंट झालेलं कॉलेज दुसऱ्या गावी असेल तर त्या पद्धतीनं त्याला ते प्लॅन करायचं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी. तर आपले जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत, जे आपण रजिस्ट्रेशनच्या वेळेस अपलोड केलेले आहेत, हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि फीस घेऊन आपल्याला त्या कॉलेजला व्हिजिट करायची आहे आणि त्या ठिकाणी आपलं ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. आपण फ्रीज केलेलं आहे, परंतु आपण जर 18 ऑगस्टपर्यंत त्या कॉलेजला रिपोर्ट केलं नाही, तर आपल्याला जे काही सीट मिळालेली आहे ती कॅन्सल होईल. त्यामुळं आपल्याला जर फ्रीज करायचं असेल तर लवकरात लवकर फ्रीज करायचं आहे आणि त्या कॉलेजला जाऊन आपल्याला ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. जर आपण ह्या पिरियडमध्ये जर 18 ऑगस्टपर्यंत
18 ऑगस्ट दुपारी 5 वाजेपर्यंत त्या कॉलेजला जर रिपोर्ट केलं नाही तर आपलं सीट जे आहे ते कॅन्सल होईल आणि आपण कॅपच्या प्रोसेसच्या बाहेर जाणार आहोत. स्टुडंट बीनी बेटरमेंट सिलेक्ट केलेलं आहे. तर बेटरमेंट ज्यांनी सिलेक्ट केलेलं आहे त्यांना नो नीड टू व्हिजिट कॉलेज. त्यांना कॉलेजला जायची गरज नाही, कारण त्यांनी बेटरमेंटसाठी सिलेक्ट केलेलं आहे. ज्यांनी फ्रीज केलेलं आहे त्यांना 18 ऑगस्टच्या 5 वाजेपर्यंत त्या कॉलेजला रिपोर्टिंग करून आपलं ॲडमिशन त्या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. ज्यांनी बेटरमेंट केलेली आहे त्यांना त्या कॉलेजला जायची गरज नाही आहे. त्यांनी 1000 रुपीज देऊन ती सीट जी आहे ते ॲक्सेप्ट केलेली आहे, आपल्याकडे ठेवलेली आहे. त्यांना आत्ताच ॲडमिशन घ्यायची नाही. ही सीट ॲक्सेप्टन्स फी जी आहे ते 1000 रुपीज ती वन टाईम आहे. एकदा आपण आता भरली तर पुढच्या राऊंडला आपल्याला ही फीस भरायची गरज नाही आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलेलं आहे ते विद्यार्थी कॅप राऊंड 2 आणि 3ला आता इलिजिबल नाही आहेत, कारण त्यांनी फ्रीज केलेलं आहे आणि त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेतलेलं आहे. त्यामुळं आता त्यांचं कॅप राऊंडशी काही संबंध नाही आहे. दे आर नॉट अलाउड फॉर कॅप राऊंड 2 अँड 3. ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेले आहे दे आर इलिजिबल फॉर नेक्स्ट राऊंड, म्हणजे कॅप राऊंड 2, 3 ह्यासाठी ते इलिजिबल आहेत आणि त्यांच्याकडे कॅप राऊंड 1मध्ये जे काही सीट मिळालेली आहे ती त्यांच्याकडे असणार आहे. कॅप 2मध्ये जर सीट अलॉट झाली तर कॅप 1मधली सीट जी आहे ते निघून जाणार आहे. पण कॅप 2मध्ये जर सीट अलॉट झाली नाही तर कॅप 1मध्ये जी काही सीट अलॉट झालेली आहे ती त्यांच्याकडे असणार आहे. मग त्यावेळेस परत ते ठरवू शकतात की ही सीट जे काही सीट कॅप 1मध्ये मिळालेली आहे ती फ्रीज करायची आहे का परत बेटरमेंट करून कॅप राऊंड 3ला जायचं आहे, ते पुढे डिसाईड करू शकतात. तर ज्यांनी फ्रीज केलेली आहे, ॲडमिशन घेतलेलं आहे आणि आता ते कॅपमधून बाहेर पडलेले आहेत, त्यांना कॅप 2 आणि 3मध्ये जाता येणार नाही. परंतु त्यांना कॅप 3 झाल्यानंतर जे काही स्पॉट राऊंड होतात त्या स्पॉट राऊंडमध्ये त्यांना जाता येईल. परंतु आत्ताच मी सांगितल्या पद्धतीनं स्पॉट राऊंडमध्ये आपल्याला कशाही पद्धतीची स्कॉलरशिप जी आहे ते मिळणार नाही. स्पॉट राऊंडमध्ये आपल्याला जर ॲडमिशन मिळालं तर ॲटोमॅटिकली कॅपमध्ये जे काही ॲडमिशन आपण घेतलेलं आहे ते ॲटोमॅटिकली कॅन्सल होईल आणि स्पॉटमधलं आपलं ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म होईल. त्याच पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे ते कॅप 2मध्ये जातील. कॅप 2मध्ये त्यांनी फ्रीज केलं तर ठीक आहे, त्यामध्ये परत त्यांनी बेटरमेंट केलं तर कॅप 3साठी जातील. कॅप 3मध्ये त्यांना जे काही सीट मिळेल ती त्यांना फ्रीज करून त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे आणि कॅप 3 झाल्यानंतर मग हे देखील विद्यार्थी स्पॉट राऊंडमध्ये जाऊ शकतात. ह्या पण विद्यार्थ्यांना सेम कंडिशन आहे. स्पॉट राऊंडमध्ये आपल्याला कशाही पद्धतीची स्कॉलरशिप मिळणार नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याला फ्रीज किंवा बेटरमेंट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला जे काही सीट अलॉट झालेली आहे आपण सॅटिस्फाईड आहोत, आपल्याला हेच कॉलेज पाहिजे होतं आणि आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये जायची इच्छा नाही आहे, तर आपण फ्रीज ह्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं आहे की जे काही अलॉटमेंट झालेली आहे, जे काही कॉलेज मिळालेलं आहे, मला त्यापेक्षा आणखी चांगलं कॉलेज मिळू शकतं किंवा मला ट्राय करायचं आहे, तर ते बेटरमेंटसाठी जाऊ शकतात. बेटरमेंट इज अ गुड ऑप्शन, कारण इथं आपल्याला कॅप राऊंड 1मध्ये जे काही सीट मिळालेली आहे ती आपल्याकडेच असणार आहे आणि आपण कॅप 2मध्ये जाणार आहोत. कॅप 2मध्ये आपल्याला सीट मिळाली नाही तर कॅप 1ची सीट आपल्याकडे असणार आहे. तुम्ही त्या कॅप 1च्या सीटवर ॲडमिशन घेऊ शकता किंवा परत कॅप 3मध्ये बेटरमेंटसाठी जाऊ शकता. कॅप 2मध्ये जर सीट अलॉटमेंट झाली तर मग कॅप 1मधली सीट जी आहे ती आपली निघून जाणारी आहे. तर अशा पद्धतीनं हे फ्रीज आणि बेटरमेंट हे ऑप्शन आपल्याला यूज करायचं आहे. यानंतर पुढे आपण हे सर्व स्टेप्स CETच्या वेबसाईटवरती कशा पद्धतीनं एक्झिक्यूट करायच्या किंवा कशा पद्धतीनं ही प्रोसेस करायची हे आपण बघणार आहोत. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.